सांगितलं की स्वॉच अनालिसिस स्वतःचं स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. आपले सबल घटक कोणते आहेत अभ्यासामधले, माझे दुर्बल घटक कोणते आहेत, त्याचं व्यवस्थित विश्लेषण करणं हे महत्वाचं आहे. मी आता समजा व्यायाम करत असेल तर मला पायांचा व्यायाम करायला खूप कंटाळा येतो. माझे पाय वीक राहणार ना. मी बायसेप पण छातीचाच व्यायाम चांगला करणार, माझा तेवढाच भाग फुगणार. मी व्यायाम करताना सगळ्या भागांचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. ज्यावेळेला मला कंटाळा येतोय, मी माझ्या अभ्यासाचे 3 स्लॉट ठरवायचो 4 तासाचे प्रत्येकी. ज्यावेळेला युपीएससीचे 12 तास मी पीक पिरियड मध्ये करत होतो. इतर वेळेला मी अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे 10 तास 8 तास असा पण अभ्यास व्हायचा. पण मी पीक पिरियड, आता परीक्षा 2 महिने राहिली आहे, त्याला 4-4-4 असे 3 स्लॉट. पहाटे फ्रेश मला वाटायचं, कुणाला रात्री फ्रेश वाटतं अभ्यास करताना. तर 3:30 ते 7:30 8:30 जो काय माझा स्लॉट असायचा तो माझा कच्चा सब्जेक्ट जो आहे ना त्याच्यावरती मी फोकस करायचो. म्हणजे मला त्यात स्टॅटिस्टिक्स कळायचं नाहीये बऱ्याचदा. मेंटल ॲबिलिटी मध्ये मी थोडासा कच्चा होतो. गणित